हॅलो टू यू ऑल. आज आपण कॅन म्हणजे शकणे, कॅन क्रियापदे अर्थ आहे शकणे, त्याला म्हणतात मॉडल वर्ब. मॉडल वर्ब, मॉडल वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद येते. त्याची वाक्य बघतोय आपण, सेंटेन्सेस, आणि त्या वाक्यांचा आपण क्वेश्चन्स म्हणजे प्रश्न बनवणार आहोत म्हणण्यापेक्षा मी इथे लिहिलेलेच आहेत. सेंटेन्स आहे आणि क्वेश्चन आहे, आणि हे जे रेड मध्ये लिहिलंय ते त्या वाक्याचा आपण काय म्हणून उपयोग करतो, त्या वाक्यात कॅन या क्रियापदाचा काय उपयोग आहे ते रेड मध्ये लिहिलेलं आहे. सांगते सगळं. ऍज युजल व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण का मी टिप्स नेहमीप्रमाणे शेवटपर्यंत जोडीला सांगत असते, ज्या खूपच खरंच महत्वाच्या असतात. सो प्लीज वॉच द व्हिडिओ टिल एंड. नाव लेट अस बिगिन. पहिलं वाक्य लिहिलेलं आहे, आय कॅन स्पीक 3 लँग्वेजेस. आय कॅन स्पीक 3 लँग्वेजेस. मराठीत अर्थ काय होतो की मी 3 भाषा बोलू शकते. मी 3 भाषा बोलू शकतो किंवा मला 3 भाषा बोलता येतात. आता ह्याच वाक्यावरून आपल्याला काय समजतं की माझी ती क्षमता आहे 3 भाषा बोलण्याची, आणि म्हणून ह्या कॅनचा उपयोग काय म्हणून केला आपण, ॲबिलिटी म्हणजे क्षमता म्हणून केला. पहिल्या वाक्यात कॅनचा उपयोग आपण ॲबिलिटी म्हणजे क्षमता म्हणून केलेला आहे. ओके. आता ह्या वाक्याचं जर आपल्याला प्रश्न बनवायचा असेल, मी 3 भाषा बोलू शकते, मी 3 भाषा बोलू शकते का, फक्त एवढंच करायचं असतं. जेव्हा वाक्याचा प्रश्न बनवायचा असतो, आय कॅन, त्याच्याऐवजी आपण उलट सुलट करायचे 2 शब्द पहिले आणि म्हणायचं कॅन आय. दिसतच असेल बोर्डवर, आय कॅन आय. पुढचं सेम राहतंय. कॅन आय स्पीक 3 लँग्वेजेस. कॅन आय स्पीक 3 लँग्वेजेस म्हणजेच काय आपण म्हणतो, मी 3 भाषा बोलू शकते का, किंवा मी 3 भाषा बोलू शकतो का, मला 3 भाषा बोलता येतात का. ओके. हे झालं पहिलं आणि दुसरं. पहिल्या वाक्यातून ॲबिलिटी म्हणजे क्षमता दाखवली आहे कॅन या क्रियापदाचा उपयोग करून. दुसरं वाक्य पाहूया, आय कॅन हेल्प यू. आय कॅन हेल्प यू. मी तुला मदत करू शकते किंवा शकतो. मी तुला मदत करू का असंही म्हणू शकतो आपण तिथे. इथे आपण कॅनचा उपयोग काय म्हणून केलाय, आपण ऑफर दिलीये. ऑफर म्हणजेच देऊ केलंय, काहीतरी आपण देऊ केलंय, म्हणजे इथे मदत देऊ केलीये. मी मदत करू का, मी मदत करू शकते का, मी मदत करू शकतो का. आपण मदत देऊ करतोय दुसऱ्या कोणाला तरी, आणि म्हणून आपण म्हणतोय आय कॅन हेल्प यू. मी मदत करू शकतो किंवा शकते. याचा जर प्रश्न बनवला आपण तर कसा करू, परत आय कॅन उलट सुलट करायचंय. कॅन आय हेल्प यू, कॅन आय हेल्प यू, कॅन आय हेल्प यू. मी तुला मदत करू का, मी तुला मदत करू शकते का किंवा शकतो का. तुला असेल किंवा तुम्हाला असेल, कारण यू म्हणजे तू किंवा तुम्ही दोन्ही म्हणून आपण वापरतो. ओके. सो इथे आपण काय दाखवलं, कॅनचा उपयोग वाक्यात कशा अर्थी केलाय, आपण ऑफर दिलीये, काहीतरी देऊ केलंय. आता तिसरं बघूया, स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर. स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर. स्मोकिंग धूम्रपान, कॅन कॉज होऊ शकतो कॅन्सर. स्मोकिंगमुळे किंवा धूम्रपानामुळे कॅन्सर होऊ शकतो, असा मराठी अर्थ झाला. आता ह्या वाक्यावरून आपल्याला काय दाखवायचंय, कॅनचा उपयोग काय म्हणून केलाय आपण, पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता दाखवण्यासाठी केलेला आहे. पॉसिबिलिटी म्हणजे शक्यता. स्मोकिंग कॅन कॉज कॅन्सर, स्मोकिंगमुळे कॅन्सर होऊ शकतो, होण्याची शक्यता असते, म्हणजेच आपण शक्यता दाखवली. आता ह्याच वाक्याचा क्वेश्चन बनवायचा असेल तर आपण परत स्मोकिंग कॅन 2 शब्द उलटे सुलटे करायचे. कॅन स्मोकिंग कॉज कॅन्सर, कॅन स्मोकिंग कॉज कॅन्सर. स्मोकिंगमुळे किंवा धूम्रपानामुळे कॅन्सर होऊ शकतो का, असा आपण प्रश्न विचारलाय. ओके. नेक्स्ट वन, नंबर 4 पाहूया, शी कॅन स्विम. शी कॅन स्विम. ती पोहू शकते. ती पोहू शकते किंवा मराठीत आपण म्हणू शकतो तिला पोहता येतं. ओके.
आता ह्या वाक्यावरून हे वाक्य आहे शी कॅन स्विम, याचा क्वेश्चन आधी बघूया म्हणजे तो उपयोग त्यानुसार आपल्याला बोलता येईल. शी कॅन उलट सुलट करायचं नेहमीप्रमाणेच. कॅन शी स्विम, कॅन शी स्विम, ती पोहू शकते का. इथे आपण रिक्वेस्ट म्हणजे विनंती म्हणून तो कॅन वापरू शकतो. ती पोहू शकते का. फॉर एक्झाम्पल स्विमिंग पूलवर जर कोणी गेलं असेल, आई आणि मुलगी गेलेत समजा, आणि लहान मुलगी आहे आणि स्विमिंग पूल इन्स्ट्रक्टर जो आहे त्याला आपण विचारतोय की ही पोहू शकते का. म्हणजेच आपण काय करतो, आपण विनंती करतो ती पोहू दे का असं आपण विचारतोय. त्या अर्थी आपण हा कॅन इथे वापरू शकतो. कॅन शी स्विम, ती पोहू शकते का, रिक्वेस्ट विनंती करण्यासाठी. किंवा आपण नुसतंही म्हणू शकतो कॅन शी स्विम, प्रश्न विचारलाय. कोणतरी दोघं जण बोलतोय आणि विचारतोय की तिला पोहता येतं का रे, तिला पोहता येतं का ग, कॅन शी स्विम असंही होऊ शकतो. ओके, सो रिक्वेस्ट म्हणूनही त्याचा उपयोग इथे होऊ शकतो. अँड द लास्ट वन म्हणजे 5वं वाक्य बघूया. ही कॅन स्पीक टू मेरी, ही कॅन स्पीक टू मेरी, तो मेरीशी बोलू शकतो. तो मेरीशी बोलू शकतो. किंवा आपण असंही म्हणू शकतो की त्याला मेरीशी बोलता येतं, पण इथे त्या अर्थी ते नाहीये म्हणून तो मेरीशी बोलू शकतो. हा, आता ह्याच्यावरून काय दिसतं आपल्याला, तर परमिशन दिलीये, परवानगी दिलीये. परमिशन किंवा परवानगी वाक्यावरून पण दिसतं आणि क्वेश्चन वरूनही दिसतं, म्हणून क्वेश्चन पण लगेच बघूया. ही कॅन उलट सुलट करायचं. कॅन ही स्पीक टू मेरी, कॅन ही स्पीक टू मेरी, तो मेरीशी बोलू शकतो का. क्वेश्चन विचारलाय म्हणजेच काय, परमिशन घेतोय आपण, परवानगी घेतोय. कॅन ही स्पीक टू मेरी, परमिशन परवानगी आपण घेतोय, म्हणून ह्या कॅनचा उपयोग परवानगी घेण्यासाठी प्रश्नात केलेला आहे. ओके, असे कॅनचे 5 उपयोग आहेत. त्या सिच्युएशन नुसार, त्या परिस्थितीनुसार उपयोग कधी आणि कुठचा होतो हे ठरतं. परिस्थितीनुसार ठरतं, कारण प्रत्येक वेळेला वाक्य आपण परिस्थितीनुसार बोलत असतो, त्यामुळे त्या परिस्थितीनुसार आपल्या वाक्यांमध्ये कॅनचा उपयोग कसा होईल हे ठरतं. पण निदान तुम्हाला एवढं नक्कीच स्पष्ट झालं असेल की कॅनचे हे 5 उपयोग आहेत जे वाक्यात आपण करू शकतो. वाक्य कशी बनवायची आणि त्या वाक्यांवरून प्रश्न कसा बनवायचा हेही नक्कीच समजलं असेल. म्हणून आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल पहिल्यांदा आधी तुम्हा सगळ्यांना थँक्स. असेच व्हिडिओ पाहत रहा. वन्स अगेन थँक्यू. बाय बाय.